महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत नाभिक समाजातील विवाह इच्छुक वधूवरांच्या परिचयासाठी आणि भावी जीवनाच्या रेशीम गाठी घट्ट व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा मुस्कान लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून यावेळी महाराष्ट्रभरातून नाभिक बांधवांची उपस्थिती होती। नाभिक समाजातील वधूवरांच्या रेशीम गाठी घट्ट होऊन इच्छुकांचे विवाह जुळवणी सोपी आणि सोयीस्कर व्हावी यासाठी वधूवर आणि त्यांच्या पालकांना एकत्र आणण्याचा मानस मनात ठेवून महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा कोल्हापूर यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा 2025 चे आयोजन शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सयाजीराव झुंजार प्रदेश अध्यक्ष होते। उद्घाटक दत्तात्रय अनारसे माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर उर्फ बंडू राऊत माजी प्रदेश कार्याध्यक्ष नागपूर, घनश्याम वाघ प्रदेश सरचिटणीस, दिलीप अनर्थे, विष्णू वखरे, महादेव चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष, रत्नागिरी मारुती टिपुगडे, दादासाहेब काळे, कचरू जाधव, दिलीप गवळी, विजय मोरे यांची उपस्थिती होती। यावेळी प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी पदाची शपथ ग्रहण केली। आज सयाजी सारखा नेतृत्व महाराष्ट्राला आम्ही दिलेलं आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामधनं आज एक महाराष्ट्रामध्ये एक बुलंद आवाज आज खेडेपाडी जाऊन आज समाजाचे प्रश्न मांडतोय असा तरुण तडफदार चांगला कार्यकर्ता महाराष्ट्राला लाभला। त्याबद्दल सर्व कोल्हापूरच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। आणि दुसरं का आज आपण एक खरंच वधूवर सूचक जी मुलं मुली आहेत त्यांना एक आपण खरंच एक माझी नम्र विनंती आहे का काल एक घटना घडली जी पुण्यामध्ये वैष्णवी राघवणीसारखी असा आज एक आपण शपथ घेऊया, महालक्ष्मी मातेचं स्मरण करून एक शपथ घेऊया की मी हुंडा घेणार नाही आणि मी हुंडा देणार नाही। हे जर आज तुम्ही ज्या आजच्या जर वधूवर मेळाव्यामध्ये जर हे केलं तर निश्चित चांगल्या एक मेसेज हा कोल्हापूरमधनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाईल याची मला हे वाटते। जे मुलींचे पालक आहेत त्या पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलीचं वय जास्त होणार नाही याची काळजी घ्या। आणि आपल्याला निश्चितपणे सांगतो 20-25 वर्षापूर्वीचा सलून व्यवसाय हा वेगळा होता आणि आताचा जो सलून व्यवसाय तो IT पेक्षा भारी आहे। त्यामुळे ITच्या मुलीला जेवढा मुलाला तुम्ही मान देताय तेवढाच मान सलूनच्या मुलाला द्यायला शिका। कारण एक मुलगा जो IT मध्ये आज लाखो रुपये कमवतो तो मुलगा सलून व्यवसायात पण लाखो रुपये कमवतो, चांगली जिंदगी जगतो, चांगला बंगला बांधतो, 20-25 लाखाची गाडी खाली घेऊन फिरू शकतो। हे सलूनवाल्या असंख्य मुलांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलंय। म्हणून माझी मुलींच्या पालकांना विनंती आहे, मुलग्याचे गुण बघा, कुटुंब बघा, बाकीच्या सगळ्या गोष्टींची चौकशी करा। पण मी निश्चितपणे तुम्हाला महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने शब्द देतो, 20 वर्षापूर्वीचा नाभिक समाज वेगळा होता आणि आत्ताचा सलून व्यवसाय हा वेगळा आहे आणि याचा निश्चितपणे गांभीर्याने सगळ्यांनी विचार करावा। आपल्या मुलींचा हात चांगल्या मुलाच्या हातात द्यावा ही प्रत्येक आईबापाची भावना असते, हे मी मान्य करतो। पण ती भावना तुमच्या जवळ निश्चित असू दे। पण मुलीचं वय 35 कडे गेलं, 40 कडे गेलं, 32 कडे गेलं तर त्या संसार करण्याला अर्थ नाही। कारण भारताची वयोमर्यादा 60 आहे। 30व्या वर्षी 32व्या वर्षी मी मुलींचं लग्न करणार, तिनं पुढच्या 30 वर्षे संसार करायचा आहे। मुलं बाळ ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर फार भयंकर परिस्थिती आहे। म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, आपण या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि व्यवसायिकांना निश्चितपणे आपल्या मुली देण्याच्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।